स्टेनो महाराष्ट्र आमच्या या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। मुंबई उच्च न्यायालय तसेच नागपूर व औरंगाबाद खंडपीठाच्या आस्थापनेवर जी शिपाई पदाची भरती आलेली आहे त्यासंबंधी आज आपण संपूर्ण माहिती ह्या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहोत। सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकून घ्यावा। तसेच पूर्ण व्हिडिओ पाहून काही तुमचे डाऊट्स असतील तर कमेंट्समध्ये कमेंट्स करून ठेवा। नक्कीच आपण त्यावर उत्तर देण्याचा प्रयत्न करणार आहोत। सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघून घ्या। तुमचे सर्व काही डाऊट्स आम्ही क्लिअर करण्याचा प्रयत्न करणार आहोत। या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालय मुंबई मुख्यालय तसेच मुंबई तसेच नागपूर व औरंगाबाद खंडपीठाच्या आस्थापनावर शिपाई हमाल फराश या पदाकरिता निवड यादी व प्रतीक्षा यादी 2 वर्षांकरिता तयार करण्यासाठी जाहिरात प्रसिद्धीच्या दिनांकास पात्रतेचे निकष व आवश्यक अटी पूर्ण करणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत। आता ह्या ठिकाणी कोणत्या ठिकाणी किती पदे आहेत हे आपण पाहू। मुंबई उच्च न्यायालयामध्ये एकूण 570 इतके पदे आहेत आणि त्यामध्ये दिव्यांगासाठी आरक्षण पदे हे 23 आहेत। निवड यादी ही 547 पदांची राहणार आहे आणि प्रतीक्षा यादी 147 इतकी आहे आणि शिपायाला S3 इतके मेट्रिक पदाचे वेतन आहे। तसेच नागपूर खंडपीठामध्ये 115 जागांची पदे आहेत। तसेच 5% जागा या दिव्यांग आरक्षणासाठी आहेत आणि निवड यादी ही 110 पदांची असेल आणि प्रतीक्षा यादी ही 28 पदांची असेल आणि औरंगाबाद खंडपीठामध्ये 202 इतके पदे आहेत। त्यामधील 8 पदे हे दिव्यांगासाठी आहेत। तसेच निवड यादी ही 194 पदांची असणार आहे आणि प्रतीक्षा यादी ही 48 पदांची असणार आहे। या ठिकाणी महत्त्वाची नोंद ही दिव्यांगांसाठी राखीव असलेली पदे मुंबई उच्च न्यायालयाने मार्गदर्शक तत्त्वे तयार केल्यानंतर निकट भविष्यात भरण्यात येतील। आता या ठिकाणी पात्रता काय आहे ते पाहून घ्या। उमेदवार हा कमीत कमी 7वी पास असावा आणि त्याची वयोमर्यादा ही खुला प्रवर्गासाठी 18 वर्षे ते 38 वर्षे इतकी आहे आणि महाराष्ट्र शासनाने निर्दिष्ट केलेल्या अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व इतर मागासवर्ग किंवा विशेष मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी 18 ते 43 वर्षे आहे आणि विहित मार्गाने अर्ज करणाऱ्या न्यायालयीन कर्मचारी किंवा शासकीय कर्मचाऱ्यांसाठी किमान वय हे 18 वर्षे आणि कमाल हे लागू नाही। तसेच पात्रतेच्या अटी हे काय काय आहेत ते पाहून घ्या। उमेदवार भारताचा नागरिक असावा आणि महाराष्ट्र राज्याचे अधिवास डोमिसाईल असावे। तसेच तिचे चारित्र्य आणि वर्तवणूक ही चांगली असावी आणि तो ती करार करणे सक्षम असावा। तिला नैतिक पतनाच्या गुन्ह्यासाठी दोषी ठरवण्यात आले नसावे किंवा त्याला किंवा तिला कोणत्याही न्यायालय किंवा MPSC UPSC किंवा कोणत्याही राज्यसेवा आयोगाने त्यांच्याद्वारे आयोजित केलेल्या परीक्षा निवडीमध्ये उपस्थित राहण्यापासून कायमचे काढून टाकले नसावे किंवा अपात्र ठरविले नसावे। तसेच त्याला किंवा तिला फौजदारी न्यायालयाने दोषी ठरवले नसावे किंवा तिच्या विरुद्ध फौजदारी खटला प्रलंबित नसावा। तिला हयात असलेल्या पती पत्नीची संख्या एकापेक्षा जास्त नसावी। महाराष्ट्र नागरी सेवा लहान कुटुंबाचे प्रतिपादन नियम 2005 नुसार उमेदवारास अर्ज करण्याच्या दिनांकास 28 मार्च 2005 व तदनंतर जन्माला आलेल्या मुलामुळे हयात असलेल्या मुलांची संख्या ही 2 पेक्षा अधिक नसावी। तसेच ज्याच्याकडे 7वीचे प्रमाणपत्र नाही त्यांनी काय करायचे हे आपण पुढे सांगणारच आहोत। ऑनलाईन शुल्क भरण्याची प्रक्रिया ही अर्जदाराने ऑनलाईन अर्ज करताना 1000 परीक्षा शुल्क केवळ SBI कलेक्ट या ऑनलाईन पेमेंट गेटवे सुविधाद्वारे भरणे आवश्यक आहे।
तसेच उमेदवारांना SBI कलेक्ट सुविधेद्वारे ऑनलाईन पेमेंटसाठी यूजर मॅन्युअलमध्ये दिलेल्या निर्देशांचे पालन करणे आवश्यक आहे. अर्ज स्वीकारण्यासाठी फक्त यशस्वी पेमेंट झालेल्या व्यवहारांनाच विचार केला जाईल. कोणत्याही परिस्थितीत परीक्षा शुल्क परत दिले जाणार नाही. उमेदवाराने परत न मिळणारे शुल्क भरल्याने त्याला किंवा तिला परीक्षेला उपस्थित राहण्याचा कोणताही हक्क निर्माण होत नाही. तसेच उमेदवाराने एकापेक्षा जास्त अर्जांच्या शुल्काचा भरणा केल्यास कोणत्याही परिस्थितीत ते शुल्क परत दिले जाणार नाही. तसेच हे पेमेंट आधी करायचे आहे आणि नंतर हा ॲप्लिकेशन करायचे आहे. SBI कलेक्ट सुविधेद्वारे तयार केलेल्या नियम, अटी व शर्तीची कोणतीही जबाबदारी मुंबई उच्च न्यायालय प्रशासनाची नाही. ऑनलाईन पेमेंट करताना काही तांत्रिक बिघाड झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी ही उमेदवाराची राहील. याबाबत कोणत्याही प्रकारची स्वरूपाची चौकशी, दाव्याची दखल घेतली जाणार नाही. अर्ज करण्याची पद्धत ह्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. अर्ज सादर करताना ही वेबसाईट आहे. या वेबसाईटवरील सूचनांचे काटेकोरपणे पालन करूनच अर्ज सादर करावा. उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज हा शक्यतो वेब ब्राउझरच्या माध्यमातून संगणकावर भरावा. संगणकावर भरल्यानंतर आपल्याला प्रॉब्लेम येणार नाही. प्रस्तुत परीक्षेसाठी अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येतील. इतर कोणत्याही प्रकाराने अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीत. तसेच पात्र उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज या दिलेल्या वेबसाईटद्वारे दिनांक 15/12/2025 ते दिनांक 5/1/2026 पर्यंत सादर करणे आवश्यक आहे. ऑनलाईन अर्जाची लिंक दिनांक 15/12/2025 रोजी सकाळी 11 वाजता उघडेल आणि दिनांक 5/1/2026 रोजी संध्याकाळी 5 वाजता बंद होईल. ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करताना उमेदवारांनी स्वतःचा अद्ययावत पासपोर्ट साईजचा फोटो व स्वतःची स्वाक्षरी स्कॅन करून ही 40 KB जास्त साईज होणार नाही अशा पद्धतीने 2 स्वतंत्र फाईल्स JPG किंवा JPEG फॉर्मॅटमध्ये करून ऑनलाईन अर्जात दिलेल्या ठिकाणी सदर फोटो व स्वाक्षरी अपलोड करणे अनिवार्य आहे. तसेच अपलोड करताना फोटो व स्वाक्षरी अपलोड झाल्याची खात्री करावी. प्रवेशपत्रावर अर्जावर दुसऱ्याचा फोटो स्वाक्षरी असल्यास उमेदवार निवडीच्या टप्प्यामध्ये प्रवेश दिला जाणार नाही. तुम्ही जेव्हा ऑनलाईनद्वारे फॉर्म भरत असतात नेट कॅफेमध्ये वगैरे कधीकधी दुसऱ्यांचा फोटो त्या ठिकाणी चुकून अपलोड होऊ शकतो. त्या प्रकारची दक्षता तुम्ही घ्यायची आहे. उमेदवाराने दिलेल्या वेबसाईटवर क्लिक करून रिक्रुटमेंटमध्ये पिऊन हमाल फरासच्या अप्लाय ऑनलाईन पर्यायावर क्लिक करावे. तदनंतर SBI कलेक्टद्वारे फी भरावी. तदनंतर SBI कलेक्ट रेफरन्स नंबर तुम्हाला प्राप्त होईल जो ऑनलाईन अर्जामध्ये अचूक नमूद करावा, अन्यथा सदर अर्ज नाकारण्यात येईल. तसेच या संदर्भातील कोणतीही निवेदने स्वीकारली जाणार नाहीत. ऑनलाईन अर्ज करताना उमेदवाराने फक्त एकाच आस्थापनेची निवड करावी. उदाहरणार्थ मुख्यालय मुंबई किंवा नागपूर खंडपीठ किंवा औरंगाबाद खंडपीठ या तिन्हीपैकी एका ठिकाणीच आपल्याला फॉर्म भरायची आहे. एकदा आस्थापनेची निवड करून अर्ज सादर केल्यानंतर आस्थापनेत बदल करण्याची विनंती कोणत्याही परिस्थितीत स्वीकारली जाणार नाही. म्हणून उमेदवारांनी आस्थापनाची निवड करताना योग्य काळजी घ्यावयाची आहे. त्यानंतर तुम्ही जर सिलेक्ट झालास, नियुक्तीनंतर उमेदवारास नियुक्तीच्या दिनांकापासून 5 वर्षांची सेवा पूर्ण होईपर्यंत कोणत्याही ठिकाणी बदलीसाठी अर्ज करता येणार नाही. त्यामुळे एकदाच तुम्ही सर्व विचार करून कोणत्या ठिकाणी फॉर्म भरायचे आहे ते तुम्ही ठरवा. उमेदवाराने आपली सर्व माहिती योग्यरित्या भरून झाल्यावर सर्वात शेवटी आय ॲग्री बटनावर क्लिक करून अर्ज सादर करावा. आय ॲग्री बटनावर क्लिक करून शक्यतो थोडा वेळ थांबावा. त्यानंतर आपल्याला एक नंबर जनरेट होईल. सदर माहिती सादर केल्यानंतर उमेदवाराला ऑनलाईन अर्जामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल करता येणार नाही. तसेच त्या संदर्भात उच्च न्यायालय प्रशासनाकडून कोणतीही तक्रार, दावा विचारात घेतला जाणार नाही किंवा ऐकला जाणार नाही.
उमेदवारांनी संपूर्ण जाहिरातीचे वाचन करूनच अर्ज भरावा. संपूर्ण भरलेला अर्ज सादर केल्यानंतर उमेदवाराने प्रिंट ॲप्लिकेशनमध्ये जाऊन रजिस्ट्रेशन ID नंबर व डेट ऑफ बर्थ टाकून प्रिंट काढून त्या प्रिंटआउटवर दिलेल्या जागेवर स्वतःचा अर्ज भरताना अपलोड केलेला फोटो चिटकवावा आणि विहित जागेवर काळ्या पेनाने स्वाक्षरी करावी. या ठिकाणी ही गोष्ट महत्त्वाची आहे. अर्जाचे प्रिंटआउट स्वतःकडे जतन करून ठेवावे. सदरील अर्ज आणि शैक्षणिक कागदपत्रे या कार्यालयात पोस्टाने पाठवू नये. मात्र निवड प्रक्रियेदरम्यान दिलेल्या सूचनेनुसार आवश्यक त्यावेळी सदरील अर्जाची प्रत उपलब्ध करावी. ऑनलाईन अर्ज भरत असताना आपण जाहिरातीतील नमूद शैक्षणिक पात्रता इतर बाबींची पूर्तता केली असेल तरच आपला अर्ज स्वीकारला जाईल. उमेदवाराने एकापेक्षा जास्त ऑनलाईन अर्ज सादर केल्यास तिचा फक्त शेवटचा अर्ज व त्यासोबत भरलेले शुल्क विचारात घेतले जाईल. याआधी सादर केलेला अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत. त्यामुळे उमेदवारांनी अर्ज भरतानाच काळजीपूर्वक फॉर्म भरायचा आहे. त्यानंतर निवड प्रक्रिया ही कशी असेल ते बघा. लेखी परीक्षा ही 30 गुण. तसेच प्रश्नाचे स्वरूप लेखी चाचणीसाठी प्रश्नपत्रिकेमध्ये वस्तुनिष्ठ नानाविध निवडीचे प्रश्न असतील. याआधी झालेले काही क्वेश्चन पेपर वगैरे असतील तर ते आपल्या टेलिग्राम चॅनलवर आम्ही उपलब्ध करून घेऊ. ज्यांनी आपला टेलिग्राम चॅनल जॉईन केला नसेल त्यांनी स्टेनो महाराष्ट्र असे सर्च करून आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्यावा. तसेच शारीरिक क्षमता आणि विशेष अर्हता ही तुमची 10 गुणांची असेल आणि 10 गुणांची ही मुलाखत असणार आहे. लेखी परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना शारीरिक क्षमता आणि विशेष अर्हता या परीक्षेला बोलवण्यात येणार नाही. वरील सर्व परीक्षांचे वेळापत्रक मुंबई उच्च न्यायालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर वेळोवेळी प्रसिद्ध करण्यात येईल. तसेच पुढील महत्त्वाचा मुद्दा, ज्या उमेदवारांना मुलाखतीकरिता बोलवण्यात येईल त्यांनी खालील कागदपत्रांच्या प्रमाणित केलेल्या छायांकित प्रती त्याच्या मूळ प्रमाणपत्रासह पडताळणीसाठी मुलाखतीच्या वेळी सोबत आणाव्यात. या ठिकाणी जन्मतारखेच्या पुराव्याच्या दाखल्यासाठी तुमच्याकडे एकतर शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा जन्म प्रमाणपत्र किंवा SSCचे बोर्ड प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे. तसेच शैक्षणिक पात्रतेच्या परीक्षेचे गुणपत्रक 7वी, 8वी, 9वी, 10वी, 12वी किंवा तत्सम डिप्लोमा कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठातून प्राप्त केलेला इत्यादी. तसेच नोंद ही काही शाळांच्या बोर्डाच्या प्रश्नपत्रिका टक्केवारीऐवजी ग्रेडच्या स्वरूपात दिल्या जातात. या प्रकरणात उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरण्यापूर्वी विषयनिहाय मिळालेले गुण, एकूण गुण आणि टक्केवारी असलेले गुणपत्रक संबंधित शाळा बोर्डातून मिळवावे आणि ते गुण संबंधित रकान्यात दिलेल्या सूचनानुसार भरावे. सदर गुणपत्रक उच्च न्यायालय प्रशासनाने वेळोवेळी मागविल्यास सादर करावे. शैक्षणिक प्रमाणपत्राचे पात्रतेचे प्रमाणपत्र 10वी, 12वी किंवा तत्सम डिप्लोमा कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठातून प्राप्त केलेला. तसेच जाहिरात प्रसिद्धीनंतरची तारीख असलेली 2 प्रतिष्ठित व्यक्तींनी दिलेली चारित्र्य संपन्नतेविषयीचे प्रमाणपत्र. फॉर्म A हा नमुना PDF सर्वात खाली दिलेला आहे. ते प्रिंट करून तुम्ही जाहिरात प्रसिद्धीनंतरच्या तारीख असलेले 2 प्रतिष्ठित व्यक्तींनी दिलेले त्या ठिकाणी त्यांचे सही, शिक्का वगैरे सर्व घ्यायचे आहे. सक्षम अधिकाऱ्याने प्रदान केलेला जातीचा दाखला, जे मागासवर्गीय विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी हे आहे, आणि विशेष अर्हता असल्याबाबतचा दाखला आणि महाराष्ट्र अधिवास डोमिसाईल करीत असल्याबाबतचे सक्षम प्राधिकरणाने प्रमाणित उमेदवाराकडे असणे आवश्यक आहे. तसेच ज्यांनी रोजगार विनिमय म्हणजेच एम्प्लॉयमेंट एक्सचेंज कार्यालयात नोंदणी केली असल्यास नोंदणी प्रमाणपत्राची प्रत त्या ठिकाणी गरजेचे आहे. तसेच उमेदवार शासकीय कर्मचारी असल्यास सक्षम प्राधिकाऱ्यांची कार्यालयाची मंजुरी घेतल्याचे नाहरकत प्रमाणपत्र आवश्यक राहील. तसेच उमेदवारांच्या नावात बदल असेल तर तिच्या नावाच्या बदलाबाबत दस्तऐवज जसे की शासकीय राजपत्र, सक्षम प्राधिकरणाने जारी केलेल्या विवाह प्रमाणपत्राची प्रत इत्यादी संबंधित इतर आवश्यक कागदपत्रे ऑनलाईन अर्जामध्ये दिलेल्या माहितीच्या अनुषंगाने, तसेच न्यायालय प्रशासनाने मागणी केल्यास इतर कोणतेही दस्तऐवज. तसेच पुढील महत्त्वाचे पॉईंट म्हणजे उमेदवारास मराठी भाषा बोलता, वाचता आणि लिहिता येणे आवश्यक आहे.
तसेच हा 5 नंबर पॉईंटसुद्धा ह्या ठिकाणी महत्त्वाचा आहे. जाहिरातीस अनुसरून प्राप्त झालेल्या अर्जांच्या संख्येवरून व उमेदवारांच्या शैक्षणिक पात्रता व त्यातील गुणवत्तेनुसार अल्पसूची तयार करण्याचे व त्यानुसार लेखी परीक्षेसाठी आणि किंवा निवड प्रक्रियेच्या कुठल्याही टप्प्यावर पात्र उमेदवारांची निवड करण्यासाठी गुणमर्यादा ठरवण्याचे सर्व अधिकार प्रशासन उच्च न्यायालय यांनी आपल्याकडे राखून ठेवलेले आहेत. शॉर्टलिस्टचे सर्व प्रोसेस ही हायकोर्टकडे राखीव आहे, त्यानुसार ते करतील. केवळ अर्ज दाखल केला आहे यावरून मुलाखतीची किंवा नेमणुकीचा हक्क प्रस्थापित होणार नाही. तसेच उमेदवाराची उच्च शैक्षणिक पात्रता हा सदर पदाच्या निवडीसाठी मुख्य आधार मानला जाणार नाही. तसेच महत्त्वाचे ही माहिती आहे, तुम्ही वाचू शकता. त्यानंतर सर्वात महत्त्वाची माहिती आपण ह्या ठिकाणी सांगणार आहोत. तसेच हे पॉईंट नंबर 17, मंजूर केलेली निवड यादी व प्रतीक्षा यादी ही प्रसिद्धीच्या दिनापासून फक्त 2 वर्षांसाठीच वैध राहील. त्यास मुदतवाढ न दिल्यास जरची निवड यादी व प्रतीक्षा यादी ही रद्द करण्यात येईल. निवड झालेल्या उमेदवारांची नियुक्ती ही उच्च न्यायालयामार्फत करण्यात येणाऱ्या उमेदवारांच्या वैद्यकीय तपासणी आणि संबंधित पोलीस स्टेशनकडून चारित्र्य प्रमाण पडताळणीच्या अहवालावर अवलंबून असेल. या ठिकाणी पॉईंट नंबर 24, नियुक्त उमेदवारास माननीय न्यायमूर्ती यांच्या निवासस्थानाची तसेच न्यायालयीन इमारतीत सदर पदासाठी आवश्यक असणारी सर्व प्रकारचे कामे करावे लागतील. ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी मार्गदर्शक सूचनामध्ये पॉईंट नंबर 2 हा अतिशय महत्त्वाचा आहे. शिपाई हमाल फराश पदासाठी इयत्ता 7वीमधील गुण नमूद करणे अनिवार्य असेल. तुम्ही 7वीचे मार्क टाकल्याशिवाय फॉर्म पुढे जाणार नाही. शिपाई हमाल पदासाठी जर उमेदवार इयत्ता 7वीची परीक्षा उत्तीर्ण असेल आणि तिच्याकडे इयत्ता 7वीचे गुणपत्रक नसेल व त्याच्याकडे पुढील उच्च अर्हता प्राप्त असेल, उदाहरणार्थ 8वी, 9वी, 10वी किंवा 12वीची इत्यादी असेल, तर तिने ऑनलाईन अर्ज भरताना इयत्ता 7वीचे गुणपत्रक नाही असा पर्याय निवडून इयत्ता 7वीची माहिती जसे की एज्युकेशनल क्वालिफिकेशन, स्कूल अँड इयर ऑफ पासिंग, डेट ऑफ एज्युकेशनल क्वालिफिकेशनमध्ये नमूद करावी. अशा प्रकरणामध्ये इयत्ता 7वीसाठी काल्पनिकरित्या एकूण 100पैकी 50 गुण प्राप्त म्हणजेच 50% अशी नोंद होईल. अशा उमेदवारांनी त्यांची उच्च शैक्षणिक पात्रता देखील भरणे अनिवार्य आहे, अन्यथा तिचा अर्ज संगणक प्रणालीद्वारे स्वीकृत केला जाणार नाही. जर उमेदवाराकडे इयत्ता 7वीच्या पुढील उच्च अर्हता नसेल व तिच्याकडे इयत्ता 7वीचे गुणपत्रक नसेल तर तिचा अर्ज संगणक प्रणालीद्वारे स्वीकृत केला जाणार नाही. आणि ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांनी फक्त एकाच आस्थापनेची निवड करावी, उदाहरणार्थ मुख्यालय मुंबई किंवा नागपूर खंडपीठ किंवा औरंगाबाद खंडपीठ. उमेदवारांनी माहिती भरताना संपूर्ण नावाचे स्पेलिंग त्याच्याजवळ उपलब्ध असलेल्या शैक्षणिक कागदपत्रानुसारच अचूक नमूद करावयाचे आहे. तसेच उमेदवारांनी पत्रव्यवहाराचा अचूक पत्ता पिनकोडसहित द्यावा, अर्धवट पत्ता देऊ नये. उमेदवारांनी उपयोगात असलेलाच ईमेल ID, मोबाईल नंबर क्रमांक द्यावा. उमेदवारांनी आपली जन्मतारीख, शैक्षणिक कागदपत्रे, जन्म प्रमाणद्वारे अचूक लिहावी. उमेदवाराने स्वतःचा आधार कार्ड क्रमांक अचूक नमूद करावा आणि ह्या प्रमाणेच तुम्ही फॉर्म भरायचे आहे. आधी 7वी, त्यानंतर SSC, त्यानंतर HSC किंवा तत्सम डिप्लोमा कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठातून प्राप्त केलेला. तसेच पॉईंट नंबर 16 देखील महत्त्वाचे आहे. उमेदवाराने विशेष अर्हता म्हणजे स्पेशल स्किल रकान्यात माहिती भरताना त्याला किंवा तिला अवगत अनुभव असलेली विशेष अर्हता नमूद करावी, जसे की विद्युत कामे, नळ दुरुस्ती, बागकाम, स्वयंपाक किंवा तत्सम किरकोळ देखभाल व दुरुस्ती कामे, कार्यालयीन व्यवस्थापन जसे की फाईल्स, कागदपत्रे, साहित्य विनियोजन, स्वच्छता व देखभाल, फोटोकॉपी मशीन वापरणे विषयीचे ज्ञान तसेच संगणक विषयीचे ज्ञान असेल तर त्या ठिकाणी तुम्ही ते माहिती देऊ शकता. तसेच उमेदवाराने तिला ओळखत असलेल्या 2 प्रतिष्ठित व्यक्तींकडून चांगली वर्तवणूक
व चारित्र्याबाबतचा दाखला ऑनलाईन झारासोबत जोडलेल्या फॉर्म ए नमुन्यात प्राप्त करावा आणि अर्ज भरताना सदरील व्यक्तींची माहिती अर्जात नमूद करावयाची ह्या ठिकाणी आपल्याला आहे. आधी नाव टाकून नंतर न घेऊ वगैरे तसे करू नका. आधी ज्या 2 व्यक्ती प्रतिष्ठित व्यक्तींचे तुम्ही घेतलेले आहेत त्यांचे नाव टाकून ते व्यवस्थित ठेवावे. इंटरच्या वेळेस ते सर्व कागदपत्रे लागतील. अशा प्रकारे सर्व महत्त्वाची माहिती ह्या ठिकाणी देण्यात आलेली आहे. तरी तुम्हाला अजून काही प्रश्न असतील तर ते तुम्ही कमेंट्समध्ये करू शकता. त्याचा आपण नक्कीच उत्तर देण्याचा प्रयत्न करू. ज्यांनी आपला चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर त्यांनी सबस्क्राईब करून ठेवा. पुढील प्रत्येक अपडेट आपण या चॅनलवर देण्यात येणार आहे. धन्यवाद.